महाराष्ट्रातही वोट चोरी। पैठणमध्ये 23,000 मतदार बोगस। साम टीव्ही कडून बोगस मतदारांचा पंचनामा। Aditya Srivastava, same person. He votes again in booth number 459, same person. Go down. And then this gentleman goes, Karnataka, Uttar Pradesh, Karnataka and Maharashtra. राहुल गांधींच्या आरोपानंतर महाराष्ट्रातही मतदार याद्यांची पडताळणी सुरू करण्यात आली। त्यातच आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय। त्याचा साम टीव्हीने पंचनामा केलाय। ही 23,000 दुहेरी नावं, दोन ठिकाणी नावं आली कुठून, त्यांना शोध कसा लागला हे जाणून घेऊयात। हे माझ्याकडे निवडणूक जे मतदार यादी आहे पैठण तालुक्याची, त्याचा ॲप आहे। ते ॲपमध्ये जर गेलं तर आपण दुबार मतदान म्हणून याद्यामध्ये जर गेलो आपण तर याच्यामध्ये ही दुबार नाव आहे। अच्छा, दुबार नाव। हां, दुबार नावामध्ये इथं हे 3,02,231 एकूण नाव आहेत। त्याच्यापैकी हे 23,122 दुबार नाव आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। याच यादीमुळे निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पडलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादीत 25,820 नावांची दुहेरी नोंद झाली आहे। पैठण तालुक्यात 3,02,231 मतदारांपैकी 23,122 मतदारांची दोन ठिकाणी नोंद आहे। पैठण नगर परिषद हद्दीतील 35,722 पैकी 2,698 मतदारांची नावं दोन याद्यांमध्ये आहेत। तर मतदार यादीतील हा घोळ समोर आल्यानंतर आम्ही थेट दुहेरी नोंद असलेल्या मतदाराला गाठलं आणि या मागचं सत्य जाणून घेतलं। ग्रामपंचायतला असल्यामुळं मी पैठणला 20 वर्षापासून आहे, तर मी बरेच वेळेस कंप्लेंट दिली त्याबद्दल, पण ते काही कमी करण्यात आलं नाही। चॅप्टर लोकांनी ते नाव कट करून नाही दिलं, पण मी म्हटलं जरी कट नाही केलं पण मी मतदान केलंच नाही तर ते आपोआप कट होईल। या प्रकरणी साम टीव्हीनं तहसीलदारांचीही भेट घेतली। यावेळी तहसीलदारांनी जनसुनावणी घेऊन मार्ग काढण्याचं जाहीर केलंय। दुबार यादीमध्ये नाव आहेत असं त्यांनी दिलेले पुराव्यानिशी 330 लोकांचं आम्ही BLO कडून फील्ड व्हेरिफिकेशन केलेलं आहे। फील्ड व्हेरिफिकेशनच्या नंतर मग त्यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्ही त्यांना प्रत्येक मतदारांना आम्ही नोटीस पाठवून सुनावणी घेऊ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच पैठण तालुक्यात 23,000 बोगस मतदार सापडल्यानं आयोगाची इब्रत वेशीला टांगलेली आहे। ही नावं आता आयोग कधी कमी करणार आणि त्यासोबतच नावं लोकांनी अर्ज करूनही कमी का केली नाहीत आणि ती कोणी केली या सगळ्यांवर आयोग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। मुंबई फानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।